तुकाराम मुंडे यांनी आत्ताच एफडीएच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाच होता की त्यांची पुन्हा बदली होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे तुकाराम मुंडे यांनी केलेल्या कारवाईत एक मोठा मासा अडकण्याची शक्यता आहे. कोण आहे हा मोठा मासा आणि नेमकं प्रकरण काय आहे, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. रजनीकांत यांचा शिवाजी द बॉस हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यात रजनीकांत देशाचं भलं करायला जातो तर सगळे राजकारणी त्याच्या विरोधात उभे राहतात. हा चित्रपट जरी काल्पनिक असला तरी देशाचा खरा चेहरा हा चित्रपट दाखवतो. आपल्या देशात जेवढा इमानदार अधिकारी असतो तितक्याच लवकर त्याचं डिमोशन आणि बदली होत असते. असेच एक धडाकेबाज अधिकारी ज्याने संपूर्ण महाराष्ट्र परिचित आहे ते म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे यांनी 25 मे रोजी एफडीएच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ते ॲक्शन मोडवर आले. त्यांनी राज्यभर अन्न व औषध क्षेत्रातील गैरप्रकारांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने विविध ठिकाणी छापेमारी करून नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. 3 दिवसात 33 जणांना अटक करण्यात आली तर 27 आस्थापनांवर कारवाई करून त्यांना सील करण्यात आले. भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, आईस्क्रीम, नूडल्स आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा मेसेज तुकाराम मुंडेंनी दिला. याचबरोबर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 7 विभागातील 12 आयुर्वेदिक औषधी विक्री दुकानांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 73,24,000 रुपयांचा आक्षेपार्ह साठा जप्त करण्यात आला. यातील 51,41,000 रुपयांचा साठा केवळ दिव्या फार्मसीच्या उत्पादनांचा होता. दिव्या फार्मसी ही बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदिक समूहाची प्रमुख उत्पादन कंपनी आहे. पतंजलीच्या काही उत्पादनांमध्ये गंभीर आजार पूर्णपणे बरे होतात असे भ्रामक दावे करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने याआधी देखील खोट्या जाहिरातींच्या प्रकरणी योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांना माफी मागण्यास सांगितले होते. पुन्हा आता तुकाराम मुंडे यांच्या कारवाईने रामदेव बाबा रडारवर आले आहेत. परंतु रामदेव बाबा व भाजप नेत्यांमधील संबंध छुपे राहिलेले नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या या कारवाईमुळे रामदेव बाबांऐवजीच मुंडेंनाच शिक्षा मिळते का असा सवाल आता उपस्थित होतोय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.